नमस्कार, मी रणजित इंगळे. तुम्ही पाहताय लोकमत. सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करतानाचं चित्र पाहायला मिळतंय. आपण रिजनल डायरीच्या माध्यमातून त्या क्षेत्रातील राजकीय गणित आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कोकण डायरीमधून आज आपण ठाणे लोकसभेतील 6 जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्या बाबतीत आपण राजकीय गणित कशा असणार आहेत ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत संदीप राजा सर. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जोरदार प्रचार सुरू आहे. ठाण्यातली गणित कशी असणार आहेत राजकीय? एक लक्षात घे रणजित, ठाणे शहर हे शिवसेनेला सर्वप्रथम सत्ता देणारं शहर आहे. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर या ठाणेकरांनी भरभरून प्रेम हे शिवसेनेला दिलेलं आहे. आणि ही शिवसेना ही 2.5 वर्षापूर्वी फुटली आणि ठाण्यामधले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण आणि पक्ष हे दोन्ही आपल्या ताब्यात घेतलं. आणि त्यामुळे तेव्हापासून ठाणे ही एक प्रकारची एक रणभूमीच झालेली आहे. आणि तेव्हापासून आपण बघतो आहोत की एकीकडे शिंदेची शिवसेना आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये खूप मोठी चुरस आहे. आपण यापूर्वी बघितलं की शाखा ताब्यात घेण्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष झाला. इकडे दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. आपण विचार केला तर लक्षात घेतलं पाहिजे की या शहरामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनाच राहिली आणि एक विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. या शहरामध्ये सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा जर कोण एकनाथ शिंदे असतील तर विरोधी चेहरा या शहरामधला विरोधी पक्षाचा चेहरा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड राहिले. आणि आपण आता बघतो आहोत की एकनाथ शिंदे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, या दोन्ही नेत्यांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीचे एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण जर या संपूर्ण म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा विचार करायचं ठरवलं तर आपण पहिल्यांदा सर्वप्रथम ठाणे शहर हा विधानसभा मतदारसंघ घेऊ. या विधानसभा मतदारसंघामध्ये संजय केळकर भाजपचे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधले खूप लोक इच्छुक होते. अनेक प्रयत्न झाले. चेहरा बदलणार का, संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, अशा पद्धतीची चर्चा झाली. पण या सर्व चर्चांना पूर्णविराम देत संजय केळकर यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळवली. आता त्यांच्या विरोधामध्ये राजन विचारे जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 5 महिन्यांपूर्वी पराभूत झाले, ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राहिलेले राजन विचारे उतरलेले आहेत. त्याच्याचबरोबर मनसेचे आक्रमक नेते अशी ज्यांची एक प्रतिमा आहे ते अविनाश जाधव हे सुद्धा आहे. त्यामुळे या मतदारसंघात ही तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण बघितलं तर हा मतदारसंघ हा पारंपरिक पद्धतीने हा भाजप संघ परिवाराचा मतदारसंघ राहिला आहे. नौपाड्यासारखा जो भाग आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचे मतदार इथं राहतात, त्या मतदारांकडून कायम भाजप संजय केळकर यांची पाठराखण केली. पण या वेळेला आता राजन विचारे या रिंगणात उतरलेले आहेत. राजन विचारे हे सुद्धा या ठाणे शहराशी जोडलेलं नाव आहे. शिंदेंनी पक्ष हे केल्यानंतर शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहिलेले ते नेते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता जेव्हा ते ह्या निवडणुकीत उभे आहेत तेव्हा या निवडणुकीत एकीकडे आपण बघितलं तर संघ भाजपचा पारंपरिक मतदार केळकरांची पाठराखण करणार का, इथे जे राजन विचारे आहेत त्यांना 5 महिन्यापूर्वी पराभव पत्करायला लागला तर त्यांच्याबद्दल एक सहानुभूती राहणार, हा एक मुद्दा या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. दुसरीकडे या दोन नेत्यांमध्ये म्हणजे एकीकडे भाजप एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या संघर्षात मनसेला फायदा होऊ शकतो का, मनसेकडे काही म्हणजे आशा म्हणून मतदार बघतात का, असा एकूण हा ठाणे मतदारसंघाचा चित्र आहे असं आपण म्हटलं पाहिजे. कोपरी पाचबाखाडी हा तर एकनाथ शिंदे यांचा गड आहे. या मतदारसंघातून सातत्याने एकनाथ शिंदे हे निवडून येत आहे. आज आपण बघतोय की एकनाथ शिंदे महाराष्ट्रात प्रचार करतायत. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांची पत्नी असेल, त्यांचे खासदार असलेले पुत्र हे सांभाळत आहेत. एक मोठी फौज शिवसैनिकांची एकनाथ शिंदेसाठी काम करताना आपल्याला दिसते. त्यांच्या विरोधामध्ये जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने इथं दिघे कार्ड खेळलंय. म्हणजे एकनाथ शिंदे स्वर्गीय आनंद दिघे यांची जी काही सगळी या ठाणे ठाणे शहराशी जोडलेली जी काही एक राजकीय पुण्याई आहे ती सगळे आपल्या पाठीशी आहे असं शिंदे कायम सांगतात.
आपण आनंद दिघे यांचे शिष्य आहोत असं ते सांगतात. आणि त्यामुळे त्या काय नॅरेटिव्हला छेद देण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केदार दिघे, आज आपण बघतोय की एकनाथ शिंदे महाराष्ट्रात प्रचार करतायत. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांची पत्नी असेल, त्यांचे खासदार असलेले पुत्र आहे, हे सांभाळत आहेत. एक मोठी फौज शिवसैनिकांची एकनाथ शिंदेसाठी काम करताना आपल्याला दिसते. त्यांच्या विरोधामध्ये जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने इथं दिघे कार्ड खेळलंय. म्हणजे एकनाथ शिंदे, स्वर्गीय आनंद दिघे यांची जी काही सगळी या ठाणे मतदारसंघ, ठाणे शहराशी जोडलेली जी काही एक राजकीय पुण्याई आहे, ती सगळे आपल्या पाठीशी आहे असं शिंदे कायम सांगतात. आपण आनंद दिघे यांचे शिष्य आहोत असं ते सांगतात. आणि त्यामुळे त्या काय नॅरेटिव्हला छेद देण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केदार दिघे, जे दिघे यांचे पुतणे आहेत, त्यांना उमेदवारी दिली. अर्थात केदार दिघे यांना असा काही राजकीय अनुभव नाही, ते काही इथला राजकीय चेहरा नाही. आणि त्यामुळे त्यांची लढाई ही अर्थातच शिंदेच्या समोरची खूप कठीण आहे. पण एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. पण त्याला एक छेद दिलेला आहे तो काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी. मनोज शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये बंडखोरी केली. मनोज शिंदे किती मतं घेतात हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की जेव्हा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अत्यंत आता तीव्र अशा स्वरूपाचे मतभेद, वैर, संघर्ष आपण पाहतोय, अशा वेळी नेमकी याच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीनं फूट दिसणं, याचा एक मला असं वाटतं परिणाम हा निकालानंतर सुद्धा आपल्याला काही प्रमाणात झालेला दिसू शकतो. कदाचित ह्याच्यातून आरोप प्रत्यारोप टीका असे होऊ शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. ओवळा माजिवडा हा प्रताप सरनाईक इथून सातत्याने निवडून येत आहेत आणि त्यांच्या कोपरी पाच पकडेमध्ये मनोज शिंदे जे त्यांनी बंडखोरी केली, काय वाटतं त्याचा फायदा तोटा, त्याचा जास्त फरक कोणाला पडेल किंवा त्याचं चित्र काय असेल त्याचं? नाही नाही, मनोज शिंदे यांच्या उमेदवारीमुळे फरक काही असा फार मला नाही वाटत की फार काही होईल. कारण असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे की मनोज शिंदे यांचं हे बंड थोडंसं प्राथमिक स्वरूपाचं आहे, प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. म्हणजे या ठाणे जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी काँग्रेस 8 जागा लढली होती. यावेळी याच काँग्रेसला केवळ 2 जागांवरती समाधान मानायला लागलं. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही ह्या महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळे काँग्रेसचा थोडासा फटका बसलेला आहे त्याला. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जी नाराजी काँग्रेसमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्याला वाट फोडण्याचं काम मला असं वाटतं मनोज शिंदे यांनी केलेलं आहे. पुढचा मतदारसंघ आपण ओळा माजिवडा मतदारसंघ घेऊया. त्याच्यामध्ये 15 वर्ष आमदार राहिलेले प्रताप सरनाईक आहे. तर दुसरीकडे जर पाहायला गेलं तर ज्येष्ठ असे नगरसेवक नरेश मेहरा ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून आहे. तर मनसेचं देखील संदीप पाचंग यांना पुन्हा उमेदवार, कसे तिथली राजकीय गणित असणार आहे? नाही, ओवळा माजिवडा हे आपण बघतो आहोत की प्रताप सरनाईक यांचा एक खूप मोठा होल्ड तिथे आहे. आणि साहजिकच आता आपण अलीकडे काही बातम्या अशाही आल्या की त्यांनी तिकडे नरेंद्र मेहता जे आहेत, त्यांचा अर्धा मतदारसंघ हा मीरा भाईंदरशी जोडलेला आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांनी काही तडजोडी केल्या, त्यांच्या आपापसातले मतभेद सुद्धा मिटवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी आपल्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघावरती पकड मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मणेरा हे सुद्धा निश्चितच काय म्हणूया आपण, एक चेहरा आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या सोबत ते राहिलेले आहेत, याबद्दल काही वाद नाही. पण एक गोष्ट आपल्याला इथं थोडंसं मान्य करावं लागेल की इथं आजही आपण म्हटलं तर प्रताप सरनाईक यांना बऱ्यापैकी एक अनुकूलता अशी ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसते. आता अर्थात त्यांच्यावरती जे काही आरोप झाले आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही सत्ताधारी पक्षाच्या बरोबर किंवा भाजप बरोबर जावं लागलं, याच्याबद्दल मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे? कारण आपल्याला माहिती आहे की सरनाईक हे असे पहिले शिवसेनेचे नेते आहेत की ज्यांनी महाविकास आघाडी सरकार असताना पत्र लिहून आपण भाजप बरोबर गेलं पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे सरनाईक यांच्यावरची कारवाई आणि त्यांनी केलेली ही मागणी आणि आता ते निवडणुकीला उभे आहेत, तर याच्याबद्दल मतदार कसं बघतात यावरती त्यांच्या एकूण सगळ्या विजयाची किंवा जो काही निकाल येणार आहे त्याची गणितं अवलंबून असतील. नक्कीच उद्धव ठाकरेंनी तिकडे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मेहरा यांना उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाकडून. नाही, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पद्धतीने मणेरा यांना उमेदवारी दिली, ते प्रचारही करता आहेत. पण आपण जर समजा आता झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले
तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, की ठाणे असेल लोकसभा मतदारसंघ किंवा कल्याण असेल लोकसभा मतदारसंघ, या दोन्ही मतदारसंघामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेनी आपली ताकद दाखवून देण्यात, आपली ताकद राखण्यात अ, यश मिळवल्याचं आपल्याला लोकसभेला तरी दिसलेलं आहे. त्या तुलनेत जर आपण बघितलं तर भाजपला भिवंडी लोकसभेमध्ये फटका बसला. त्यांचा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे आपल्याला आत्ता तूर्त तरी 5 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांचा जर एकूण विचार केला आणि त्यावेळेला वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये इथे नरेश म्हस्केंना असेल, त्यांना मिळालेली मतं त्यांचा विचार करता निश्चितच आत्ता आपल्याला असं म्हणावं लागेल, की शिंदेच्या शिवसेनेचे जे कोणी उमेदवार आहेत, त्यांचा पाय हा या ठाणे निदान लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघात आत्ता तरी तूर्त किंचित मजबूत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अर्थात लोकांमध्ये जर काही एक सुप्तपणे त्या उमेदवारांच्या बद्दल नाराजी असेल, अँटी इन्कम्बन्सी असेल, 15-15, 20-20 वर्ष ही लोकं निवडून येत आहेत त्या मतदारसंघात. त्यांनी केलेल्या पक्षांतराबद्दल जर समजा काही मतदारांच्या मनात एक वेगळी नाराजी असेल, तर कदाचित वेगळे निकाल लागतील. नाहीतर हे जे कोणी प्रस्थापित उमेदवार आहेत, ते पुन्हा निवडून येतील अशीच शक्यता जास्त आहे. नक्कीच पुढचा मतदारसंघ आपण घेऊया. मीरा भाईंदरचा जर आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी गीताजींना असं वाटत होतं, की ते भाजप त्यांना उमेदवारी देईल. मात्र पुन्हा ते अपक्ष लढतायत. तर याकडे कसं बघता? तिकडे राजकीय गणित तिकडची कशी असणार आहे? मीरा भाईंदर ही म्हणजे भाजपच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत विलक्षण अशी वेगळी कॉन्स्टिट्युएन्सी किंवा मतदारसंघ आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, की गीता जैन यांना मागच्या वेळी उमेदवारी मिळाली नाही. ती नरेंद्र मेहता यांना मिळाली. त्या नाराज झाल्या. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांनी मेहतांचा पराभव केला आणि पराभव केल्यानंतर त्या भाजपबरोबर गेल्या. त्यांच्या सहयोगी सदस्य झाल्या आणि असं असताना सुद्धा यावेळी पुन्हा एकदा नरेंद्र मेहता हे भाजपच्याकडून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून तिकीट घेऊन आले आणि त्यांनी गीता जैन यांना मागे टाकून उमेदवारी मिळवली. त्यामुळे स्वाभाविकच आहे, की विद्यमान आमदार असलेल्या गीता जैन यांनी सुद्धा रिंगणामध्ये उडी घेतलेली आहे. मुझफ्फर हुसेन काँग्रेसचे लढतायत, नरेंद्र मेहता तर आहेतच. त्यामुळे इथं आपल्याला बघता येईल, की 2 मातब्बर नेते एका शहरातले हे एकमेकाच्या विरोधात भाजपमध्ये लढताना दिसतायत. शिवाय एक 2 बंडखोर सुद्धा आहेत. म्हणजे अजित पवार गटाचे एक उमेदवार जे आहेत, त्यांनी बंड केलेला आहे या भाजपच्या 2 उमेदवारांच्या साठमारीमध्ये. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये जर आपण विचार केला, तर लढत ही अत्यंत काटेकी टक्कर अशी होणार आहे. आता पुन्हा एकदा म्हणजे मेहता यांना ही संधी मिळणार का, की गीता जैन यांचा पराभव करून निवडून येण्याची? का गीता जैन ही पुन्हा एकदा नरेंद्र मेहतांना धोबी पछाड देणार? हे बघायला पाहिजे आणि साहजिकच त्यावरच पुढची गणितं त्या मतदारसंघातली अवलंबून असतील. नक्कीच पुढचा मतदारसंघ आहे काळवा-मुंबरा, कारण का 2 राष्ट्रवादी आमने-सामने असणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु आणि शिष्याची लढाई असं त्याकडे पाहिलं जातं. तर त्या एक महत्त्वपूर्ण अशा मतदारसंघाचं काय गणित राजकीय असणार आहे? नाही, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, की नजीब मुल्ला यांना तिथं तिकीट दिलेलं आहे शरद पवार अजित पवार गटाने आणि शरद पवार गटाचे जे काही आमदार आहेत, जितेंद्र आव्हाड ते पुन्हा रिंगणात उतरलेले आहेत. जितेंद्र आव्हाड हे सातत्याने तिथं निवडून येत आहेत. त्यांनी अनेक वर्ष कामं केलेली आहेत आणि एक आक्रमक आमदार, एक स्वतःची अशी एक ओळख असलेले आमदार असं त्यांचं एकूण हे आहे, स्वरूप आहे. आणि स्वाभाविकच नजीब मुल्ला हे जरी त्यांच्याच तालमीत तयार झालेले असले, तरी सुद्धा नजीब मुल्ला हे तुलनेने राजकारणामध्ये नवखे आहेत, असंच आपल्याला मान्य करावं लागेल. दुसरं असं आहे, की महायुतीचे ते उमेदवार आहेत. महायुतीमध्ये भाजप पण आहे, शिंदेची शिवसेना आहे. आता कळव्यातला मतदार असेल, की जो भाजपला मतदान करतो, जो शिंदेच्या शिवसेनेला मतदान करत आला, म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेला मतदान करत आला. हा मतदार हा नजीब मुल्लांना मतदान कसं करणार? ही मतं ट्रान्सफर होणार की नाही? याच्यावरती मुल्ला यांचं सगळं भवितव्य अवलंबून असेल. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असा आहे, की अजित पवार गटाने मुल्लांना का उमेदवारी दिली आहे? तर ही जी काही मुस्लिम मतपेढी आहे यांची, आव्हाडांची, तिला कुठेतरी छेद द्यावा, ती फोडावी ह्याच्यासाठी अजित पवार गटाने मुल्ला यांना उमेदवारी दिली. आता ती फोडण्यामध्ये मुल्ला यांना किती यश मिळतं याच्यावर सुद्धा बरीच गणितं अवलंबून आहे. म्हणजे मुल्ला यांनी जरी जितेंद्र आव्हाड यांची काही मुस्लिम मतं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला, तरी कळव्यामधल्या मतदारांची मतं मात्र मुल्ला यांना मिळणार का महायुतीची? असं एकूण ह्या सगळ्या मतदारसंघातलं समीकरण आहे
आणि आता ते बघायला लागेल की नेमकं ह्या निवडणुकीत जेव्हा मतदान होऊन निकाल जाहीर होतील तेव्हाच आपल्याला कळू शकेल की कुठली मतं ही कोणाला कशी मिळालेत किंवा मतं ट्रान्सफर झाली किंवा नाही. पुढचा मतदारसंघ आपण ऐरोली बेलापूर घेऊया. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत. घरात 2 व्यक्ती असतात, ते वेगवेगळ्या पक्षात असतात. तर त्या 2 मतदारसंघामध्ये देखील असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ऐनवेळी जे आहे ते तुतारीचं जे आहे ते संदीप नाईकाला मिळतं आणि भाजपवरती गणेश ठाकरे लढतात. तर या 2 मतदारसंघाकडे तुम्ही कसं बघता? नाही हे दोन्ही मतदारसंघ म्हणजे गणेश नाईक आणि आपल्या मंदाताई म्हात्रे या दोघांमधला संघर्ष या ठिकाणचा सर्वश्रुत आहे आणि तो वर्षानुवर्षांचा संघर्ष आहे. गणेश नाईक हे तर नवी मुंबईमधलं एक मोठं संस्थान आहे. ते भाजपमध्ये असो किंवा अन्य राष्ट्रवादी असो कुठे गणेश नाईक म्हणून त्यांची ती ताकद आहे. आणि आपण जर बघितलं तर त्यांचे पुत्र संदीप यांनी ऐन वेळेला पक्षांतर केलं आणि त्यांनी मंदाताई म्हात्रे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तिथं जे संघर्ष आहे तो शिंदे सेनेचे विजय चौगुले आणि विजय नहाटा या 2 विजयांनी या दोन्ही मतदारसंघामध्ये ऐरोली असेल, बेलापूर असेल या दोन्ही मतदारसंघात बंड केलंय. म्हणजे एकूण महायुतीमध्येच इतका मोठा संघर्ष आहे. म्हणजे एकीकडे नाईक कुटुंबीय विरुद्ध मंदाताई म्हात्रे विरुद्ध शिंदे सेनेचे हे 2 शिलेदार असा हा सगळा संघर्ष आहे. आता ह्या संघर्षामध्ये म्हणजे गणेश नाईक असतील, मंदाताई म्हात्रे यांचं नुकसान होणार, शिंदे सेनेचे जे हे उमेदवार आहेत ते किती मतं खाणार आणि ह्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार का वगैरे असे अनेक प्रश्न आहेत. किंवा कदाचित असंही होऊ शकतं की हे इतके प्रस्थापित नेते आहेत म्हणजे गणेश नाईक असतील, मंदाताई म्हात्रे की कदाचित या सगळ्या बंडाचा काहीच परिणाम होणार नाही आणि ते पुन्हा निवडून येतील. पण ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये झालेल्या बंडखोरीमुळे आपण जर बघितलं तर ऐरोली असेल आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघातील निकालाकडे ठाणेकरांचं अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष लागलेलं असेल यात काही वाद नाही. नक्कीच हे मतदारसंघ होते आणि कोकण डायरीच्या माध्यमातून, रिजनल डायरीच्या माध्यमातून आपण या 6 मतदारसंघाचं विश्लेषण जे आहे ते लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेतलं. त्यामुळे आता सर्वांचं प्रचाराकडे लक्ष आहे, मतदानाकडे लक्ष आहे. मात्र आता शेवटी रिझल्ट नंतर कोणतं चित्र समोर येतं, कारण एक महत्वाची अशी गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे की प्रत्येक जण मला असं वाटतं की सर आपापले बालेकिल्ले राखण्यामध्ये यशस्वी ठरतील असं तरी सध्या तरी असं चित्र आहे. मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतर काय चित्र समोर येईल, कारण का अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, अनेक ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळालेलं आहे. दोन्ही पक्षाचे दोन्ही गट झालेले आहेत. त्यामुळे आता शेवटी हे आमदार आपले बालेकिल्ले राखतात का किंवा त्यांना कुठे धक्का बसतो का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. शेवटी आता लक्ष लागलेलं आहे ते आता मतदानाकडे आणि निवडणुकीच्या निकालाकडे. त्यामुळे कोणतं चित्र समोर येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.